जनसुरक्षा विधेयकाच्या बद्दल विरोधकांचं म्हणणं काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत. विजय वडेट्टीवार आपल्यासोबत आहेत. खरं तर काल जनसुरक्षा विधेयक विधानसभेमध्ये आवाजी मतदानानं मंजूर करण्यात आलं. आज विधान परिषदेमध्ये येणार आहे. का सरकारला हे विधेयक आणावं असं वाटलं, असं तुम्हाला वाटतंय? का आणलं असेल सरकार? नाही, सरकारचे अपयश लपवण्यासाठी सरकारला संविधानावर राज्य चालवायचं नाही, तर सरकारचा विश्वास मनुस्मृतीवर. कारण लोकशाहीमध्ये कोणालाही बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार आहे. जे काही चूक होत असेल, चांगलं असेल चांगल्यावर लिहायचं, वाईट असेल वाईटावर लिहायचं, हे सगळं स्वातंत्र्य आहे. आणि हे देशांनी स्वातंत्र्यामध्ये, आमच्या संविधानामध्ये त्या तरतुदी आहे. आणि असं असताना कोणाला सरकारच्या विरुद्ध बोलूच नाही, सरकारच्या विरुद्ध कोणी कृती करू नये. त्यामुळं त्याचा आवाज दाबण्यासाठी, त्याचा गळा घोटण्यासाठी आणि लोकशाहीला कमजोर करण्यासाठी अशा प्रकारचे हे बिल आणून त्या लोकांनी दाखवून दिलं आहे की आम्ही संविधानावर काम करत नाही, आम्हाला लोकशाही मान्य नाही. अशा प्रकारची एक उर्मटपणाची भूमिका सरकारची या ठिकाणी दिसते. पण विरोधकांचा काल आवाज सुद्धा दिसला नाही विधानसभेमध्ये, जो असणं अपेक्षित होतं. ज्या पद्धतीनं सरकारला आहे, बहुमताच्या भरोशावर त्यांनी मान्य केलं आहे. एक मताने ते बिल मंजूर झालेलं नाही, ते बहुमताने झालेलं आहे. आता बहुमत त्यांच्या बाजूला आहे आणि त्यामुळं त्यांना वाटेल ते धंदे ते करू शकतात, वाटेल ते मंजूर करू शकतात. आता हे जे बिल आणलं आहे, उद्या त्यानं सत्ताधाऱ्यांना पण त्याचं फळ भोगावं लागेल. पण या संदर्भात आजची त्या बिलाची गरज नव्हती. कारण सरकारविरुद्ध कोणी काय बोलत असेल तर त्यासाठी अनेक कायदे आहेत, तरतुदी आहेत. आता आहेत की तशा प्रकारचे कायदे केलेले आहेत. तर त्यामुळं देशविरोधी काम करणाऱ्यांना किंवा सरकारच्या भूमिकेविरुद्ध देशविरोधी काम करणाऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी कारवाई करू शकता. पण सरकारविरोधी काम करणाऱ्याला या बिलामध्ये आणणं आणि त्याला त्या ठिकाणी टार्गेट करणं, हे मात्र या देशामध्ये अराजकताचा विषय आहे. राज्यामध्ये जनसुरक्षेच्या माध्यमातून वैयक्तिक पद्धतीनं राजकीय पक्षातले जे नेते आहेत त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकारनं डाव आहे का, असं तुम्हाला वाटतं? ते तर होणारच आहे, ते होणारच आहे. बघा, ज्यांचं पटणार नाही तो त्या बिलाच्या अंतर्गत येणार आणि तो टार्गेट असेल. त्यासाठीच ती सुरुवात आहे. या ठिकाणी हुकुमशाही पद्धतीनं त्यांना हे सगळं करून घ्यायचं आहे. वैयक्तिक व्यक्ती आणि संघटना यांच्याबद्दलचा उल्लेख काल तिथे सभागृहामध्ये सुद्धा झाला होता. संघटना, संस्था यांच्या माध्यमातून एक कायदेशीर लढाई देण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसचा याला पाठिंबा राहील? 100% पाठिंबा राहील. 100% काँग्रेस सोबत राहील आणि आम्ही त्या लढाईमध्ये सामील होऊ. संयुक्त समितीने जी काही बैठका झाल्या होत्या त्या बैठकांच्या मध्ये या सरकारच्या विधेयकाच्या विरोधामध्ये काही आक्षेप घेतले होते का, आणि त्या आक्षेपांवर काम केलं गेलेलं आहे का जेव्हा विधेयकाचा मसुदा तयार झाला? नाही, अनेक लोक त्या समितीमध्ये होते, त्यांनी लेखी आक्षेप दिलेला आहे. मी पूर्वी त्या समितीमध्ये नव्हतो. शेवटच्या बैठकीला मला निमंत्रण दिलं गेलं त्या समितीचं, पण मी त्या शेवटच्या बैठकीला जाऊ शकलो नाही, मी बाहेर होतो. परंतु जे काही संयुक्त समितीपुढे 12,000 लोकांनी त्याविरुद्ध अनेक त्यामध्ये आपल्या उपयुक्त सूचना दिल्या, समिती सदस्यांनी दिल्या. त्याची माहितीसाठी आम्ही पत्र दिलं विधानसभेच्या अध्यक्षांच्याकडे की कुठल्या सूचना काय होत्या, त्याची माहिती आम्हाला अद्याप दिली गेली नाही. आम्ही मागितली माहिती, कोणाच्या सूचना काय होतात, त्यामध्ये बिलामध्ये काय त्या पद्धतीची सुधारणा केली पाहिजेत किंवा बिलात आणलं पाहिजे की नाही आणलं पाहिजेत, त्याचा विचार केला गेला पाहिजे. तर या संदर्भात कुठलीच माहिती दिली नाही. पण अशी माहिती दडवण्याच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधात तुम्ही आवाज उठवणार का? कारण तुम्ही म्हणताय की बहुमत त्यांच्याकडे आहे, पण असं किती काळ चालत राहील आणि मग अशाच गोष्टी होत राहतील? म्हणून अराजकता होईल, रस्त्यावर लोक उतरतील आणि रस्त्यावर ओढून यांना लोक ठेचतील. जर मस्ती करतील, सत्तेची मस्ती दाखवतील, तर जनता ही सर्वोच्च आहे आणि जनतेने निवडून दिलेलं सरकार म्हणून जर जनतेच्या मानगुटीवर बसून जनतेच्या अधिकारांचं हनन करत असेल आणि जनतेला अधिकारापासून वंचित करण्याचं पाप करत असेल तर जनता रस्त्यावर उतरेल. सरकारकडे असलेलं विरोधक म्हणून आमचा विरोध त्याला आहेच. इथे संख्याबळाचा विषय नक्कीच येतो, कारण ज्यांच्याकडे संख्या आहे ते बहुमत आहे आणि बहुमताच्या जोरावर ते जर कुठलंही काम चुकीचं मान्य करून घेत असतील, मंजूर करून घेत असतील, तर मात्र शेवटचा पर्याय जनतेपुढेच जातोय. बहुमतामुळे विरोधक हतबल आहेत? नाही, हतबलचा विषय नाही. आम्ही आमची बाजू मांडतो आहोत, पण त्यांना ते सगळं आपल्या मनाप्रमाणे, जनतेच्या मनाप्रमाणे, तर स्वतःच्या मनाप्रमाणे त्यांना ते राज्य चालवायचं आहे. त्यामुळे हा सगळा अट्टास आहे.
तर एक बहुमतामुळे या सगळ्या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणावर चर्चा झालेली नाही किंवा तिथं आवाज दबला जातो आहे असं कुठेतरी विजय वडेट्टीवार यांच्या बोलण्याचा सूर आपल्याला पाहायला मिळतो आहे. सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे की जनसुरक्षा विधेयकाच्या संदर्भामध्ये संयुक्त समितीनं ज्या सूचना दिल्या होत्या त्याच्याबद्दलची माहिती सुद्धा विरोधकांना दिली गेलेली नाहीये की त्या अनुषंगानं बदल केले गेले आहेत की नाही हे सुद्धा विरोधकांना कळवलेलं नाहीये. याचा उल्लेख हा आता विजय वडेट्टीवार यांनी केलेला आहे. याच संदर्भामध्ये जेव्हा इतर संस्था संघटना याच्यावर आक्षेप घेतील काँग्रेसचा त्याला पाठिंबा राहील असं आश्वासन सुद्धा आता त्यांनी माध्यमांशी बोलताना आपल्याशी बोलताना दिलेलं आहे. कॅमेरामन मंदार चव्हाणसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.